चला दोन्ही संघाला हार्दिक शुभेच्छा असतील. ऑल द बेस्ट. साई इलेव्हन डोंगरीपाडा वर्सेस पानखंडा स्पोर्ट पानखंडा बी यांच्यामधला हा सामना. पहिला चेंडू पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. निर्धार चेंडूची सांगता होते. डॉट डिलिव्हरी. चांगली गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते दर्शन याच्याकडून, ज्याने मागच्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी केली होती, चांगली गोलंदाजी केली होती, तो दर्शन. या पुढचा चेंडू चांगला चेंडू. पुन्हा एकदा निर्धार चेंडूची सांगता. बॅक टू बॅक डॉट डिलिव्हरी बघायला मिळते आपल्याला दर्शन याच्याकडून. महेश आणि प्रकाश अशी सलामीची जोडे आपण बघतोय साई इलेव्हन स्पोर्ट डोंगरीपाडा संघाची. महेश याला आपण बघतोय स्ट्राईकच्या एंडवर. 2 चेंडू हे निर्धार चेंडू. दर्शन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. आपल्या पहिल्या षटकातला पुढचा चेंडू. या पुढचा चेंडू ब्लॉक हॉलमध्ये टाकला होता चेंडू. बॉल जातो मिडापच्या दिशेला. शतरक्षक दूर आहे, परंतु चांगला शतरक्षक बघायला मिळते आपल्याला. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल यावेळी महेशला. महेशच्या मार्फत खातं खोललं गेलं स्वतःचं आणि संघाचं सुद्धा खातं खेळलं गेलं. धावसंख्या धावफलकावर लागली गेली ती म्हणजे बिनबाद 1. प्रशांत परेड यांच्याकडून पारितोषिक लागलेलं आहे. महेश याच्यासाठी षटकारासाठी 200 रुपये आणि चौकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक लावण्यात आलेलं आहे. या पुढचा चेंडू जोरदार मारण्याच्या प्रयत्नात निर्धार चेंडूची सांगता बघायला मिळते आपल्याला. ह्या षटकामधला तिसरा चेंडू हा डॉट चेंडू असेल. नक्कीच साई इलेव्हन डोंगरीपाडा संघाला मागच्या सामन्यामध्ये जर विचार करायला गेला तर 37 धावा 36 धावा या धावफलकावर लावल्या होत्या पानखंडा स्पोर्ट पानखंडा बी संघाने. यावेळी बघायला गेलं तर डोंगरीपाडा संघ फलंदाजी करतोय. 4 चेंडूमध्ये 1 धाव. ओहो, जोरदार मारण्याचा प्रयत्न. शतरक्षक येतोय त्याच्या खाली आणि अशा प्रकारे पहिल्या विकेटचं पतंग. मी विनंती करतोय माननीय श्री गणपत माळी यांचं आगमन झालेलं आहे, तरी सुद्धा त्यांना आयोजकांकडून विनंती आहे की आमच्या समालोचन कक्षामध्ये या व्यासपीठावर येऊन बसायचं आहे. त्यांना विनंती केली जाते. फुल टॉस चेंडू होता. विकेट किपर बीट झालाय. त्याच्यानंतर तो शतरक्षक होता मागे, तो सुद्धा बीट झालाय. बघता बघता चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय 4 धावांसाठी. थँक्यू डीजे. आजच्या दिवसामधले विजयी संघाच्या कर्णधाराला मी विनंती करेन, चिठ्ठ्यांचा ड्रॉ होईल. प्लीज माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर सहकार्य करा. आमच्या समालोचन कक्षामध्ये या आजच्या दिवसामधले विजयी संघ. तर गोलंदाजी मार्कवर बघते आपण नितेश याला. मागच्या सामन्याचा मेन ऑफ द मॅच ठरला होता खेळाडू. पहिला चेंडू ब्लॉक हॉलमध्ये टाकला होता चेंडू. सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. निर्धार चेंडूची सांगता. काय गोलंदाजी बघायला मिळते आपल्याला या गोलंदाजाकडून. मागच्या सामन्यामध्ये ज्याने विकेटची हॅट्रिक केली, आजच्या दिवसामधली पहिली विकेटची हॅट्रिक. नितेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर राईट ओव्हर विकेटचा मारा करेल. यास पंचांकडून इशारा येतोय. अवांतर धाव येते आणि अवांतर धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 6. तसंच पंचांकडून इशारा केला जातोय 1 फॉर द ओव्हरचा. आपल्याला माहिती असते की एका षटकामध्ये एकच चेंडू हा बॉन्स टाकायचा असतोय.
त्या पुढचा चेंडू पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने कट करून खेळण्याचा प्रयत्न केला जातोय महेश याच्याकडून, परंतु हा चेंडू सुद्धा निर्धाव चेंडू संपतोय. चांगली गोलंदाजी बघायला मिळते आपल्याला नितेश याच्याकडून. महेश याचा विचार करायला गेला तर 5 चेंडूचा सामना केलेला आहे आणि 1 धाव संख्येवर खेळतोय. फुलटॉस चेंडू होता, इलेक्ट्रिक सोडून जाणारा चेंडू कदाचित असेल की काय बघूया. चेंडू आणलेला आहे, एक धाव पूर्ण केली गेली, दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण केली गेली. याच पंचांकडून इशारा येतोय. 3 धावा या चेंडूवर येत आहेत एक्स्ट्राच्या रूपाने आणि 3 धाव्याने संघाची धाव संख्या 9 धावा. धाव संख्या झालेली आहे ती 9 धावा. सॉरी, थोडीशी चुकी झाली होती गुणलेखाकडून, ती सुधारली गेली. प्लीज थोडस सहकार्य करा. धाव संख्या 10. पुढचा चेंडू ऑफ स्टिक सोडून जाणारा चेंडू. यस पंच दर्शवितात की हा खराब चेंडू आहे. धाव संख्या 11. या षटकामध्ये विचार करायला गेला तर 2च चेंडू टाकून झालेले आहेत. या पुढचा चेंडू बघा, कधीपासून जो फटका खेळण्याचा प्रयत्न करत होता त्या ह्याच चेंडूवर त्याला यश आलेलं आहे आणि चेंडू हा सीमारेषेच्या बाहेर गेलेला आहे 4 धावांसाठी. डीजे बघा, पॉइंटच्या दिशेला जो गॅप होता तो गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न कधीपासून महेश हा करत होता, परंतु ह्या चेंडूमध्ये तो यशस्वी झालेला आहे आणि या चेंडूवर 4 धावा येतात. 4 धाव्यांनी संघाची धावसंख्या 15 धावा या धाव फलकावर लागल्या गेल्या. नितेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर महेश याच्यासाठी. पुढचा चेंडू ब्लॉक हॉलमध्ये टाकला होता. चेंडू बॉल जातोय मिड आउटच्या दिशेला, क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव पूर्ण केली गेली. बघता बघता सहजरित्या दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली गेली. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मानावी लागेल महेश आणि विजय. पुढचा चेंडू यावेळी चांगला फटका आहे. बॉल जातो फाईन लेगच्या दिशेला. सीमारेषे बाहेर पंचांकडून इशारा येतोय, हा चौकार. या षटकामध्ये बघायला गेलं तर चांगला धावा आलेल्या आहेत. धाव संख्या 21 धावा ह्या धावफलकावर लागलेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये जर विचार करायला गेला तर 6 धावा आलेल्या होत्या. धावसंख्या 21. शेवटचा चेंडू असेल ह्या षटकामधला. बघा 200 रुपयाचा मानकरी ठरतोय महेश. प्रशांत परेड यांच्याकडून ह्या पुढचा चेंडू चांगला फटका खेळला गेला. बॉल जातो लॉगांच्या दिशेला, क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव पूर्ण केली गेली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, चांगला थ्रो येतोय, बेल सोडवले गेले. अशा प्रकारे धावचीच्या रूपाने हा गडी बाद होतोय. षटक क्रमांक दुसरं संपते. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण बघतोय 22 धावा या धावफलकावर लागलेल्या आहेत आणि 23 धावांचं लक्ष असेल सामना जिंकण्यासाठी पानखंडा स्पोर्ट पानखंडा बी संघाला.
तर आपण चिठ्ठ्यांचा ड्रॉ करतोय. एक चिठ्ठी उचलली जाईल, ज्या 2 चिठ्ठ्या राहतील त्यांची मॅच असेल. मनीष. मनीष. मनीषच्या शुभ हस्ते आपण इथे चिठ्ठ्यांचा ड्रॉ करतोय. बाबू एक चिठ्ठी उचलायची आहे. एक चिठ्ठी उचल. चला बघूया कुठल्या संघाच्या चिठ्ठ्या निघतायत, कुठल्या संघाला बाय असेल, कुठल्या संघाला मॅच खेळावं लागेल. तर जुदाणी गिरीज संघाची इथे चिठ्ठी निघालेली आहे आणि त्यांच्या समोर पाहूया कुठला संघ विजेता संघ म्हणजे इथे भाबोला या संघाला इथे पुढच्या फेरीत चाल मिळालेली आहे. सन्माननीय आपण पाहतोय अमोलची माळी यांचे आगमन झालेलं आहे, ज्यांच्याकडून आम्हाला टी शर्ट्स स्पॉन्सर झालेत. चला जोरदार टाळ्या झाल्यात पण त्यांच्यासाठी आणि त्यांचं इथे आगमन झालं आहे, त्यांचं मी हार्दिक स्वागत करतोय. वेलकम. संतोषी पारधी आपणास विनंती असेल सन्माननीय गणेशजी राणे साहेबांना देखील विनंती असणार आहे आमच्या व्हीआयपी कक्षामध्ये येऊन आपण स्थानापन्न व्हायचं आहे. 22 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. 23 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. सलामीची जोडी दर्शन आणि नितेश. तेवीस धावांचं लक्ष घेऊन उतरलेली सलामीची जोडी दर्शन आणि नितेश यांना आपण बघतोय. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होते विकास. मी विनंती करतोय जर इथे उपस्थितीत असल्यास गणपत माळी, वाळक्या केणी आणि पंढरी कोठावळे हे जर इथे उपस्थित असतील तर प्लीज त्यांना मी विनंती करतोय की आमच्या व्हीआयपी कक्षामध्ये येऊन बसायचं आहे. आयोजकांकडून त्यांना विनंती केली जाते प्लीज. तसंच विनोद घाटाल जर माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज सहकार्य करा. आयोजकांकडून तुम्हाला विनंती केली जाते. विकास गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू फटका फसलाय बघा. शतरक्षक येतोय तिथे. झेल सुटला जातो. आयुष्यमान भावाचा आशीर्वाद दिला जातो येथे नितेश याला. बघा झेल घेण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु झेल सुटलाय. अशा प्रकारे जीवदान मिळालं गेलं इथे नितेश याला. विकास पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. दर्शन याच्यासाठी. दर्शन ह्याला आपण बघतोय मागच्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी केली होती. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा शतरक्षक आहे. यावेळी करणार नाही चुकी आणि मोठा मासा इथे गळाला बसलेला आहे. तो म्हणजे दर्शन सारखा फलंदाज बॅक टू द डग आउट होतोय. अशा प्रकारे पहिला गडी बाद होतोय. DJ Harshad.
थँक्यू डीजे. मूर्ती जरी लहान असली तरी कीर्ती महान असं करून दाखवलेलं आहे यावेळी या शतरक्षकाने. बघा, जर तुमचा टीम मॅनेजमेंटला तुमच्यावर जर विश्वास बसवायचा असेल तर नक्कीच अशा झेल तुम्हाला घ्याव्या लागतील. टीम मध्ये तुमची जागा पक्की करायची असेल तर नक्कीच एका फॉर्मॅट मध्ये तुम्हाला चांगलं कामगिरी करून दाखवावी लागेल. तसंच यावेळी बघायला गेलं मागच्या चेंडूवर झेल सुटला होता, परंतु यावेळी चांगला झेल कनेक्ट केला. दर्शन जो मॅचच्या मॅच मध्ये नाबाद राहिला होता, 12 चेंडूमध्ये 25 धावा बनवलेल्या होत्या, परंतु ह्या सामन्यामध्ये बघायला गेला तर अवघ्या 3 चेंडूमध्ये 1 धाव करून बाद झालेला आहे. आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी न्यू फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन होतोय, तो म्हणजे मिस्टर ऋतिक. विकास पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर राईट ऑर द विकेटचा मारा. चांगला चेंडू, बघूया क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि पुन्हा एकदा झेल पकडला गेला. बॅक टू बॅक विकेटचं पतंग. थँक्यू डीजे. आता मात्र थोडासा अडचणीमध्ये आलेला आहे पानखंडा स्पोर्ट पानखंडा बी. कारण 23 धावांचा पाठलाग करताना पहिल्या षटकामधले 5 चेंडू टाकून झालेले आहेत. धावसंख्येचा विचार करायला गेला तर धाव फलकावर 2 धावा लागलेल्या आहेत आणि जे 2 महत्वपूर्ण विकेट होते तो म्हणजे ऋतिक आणि दर्शन हे डगआउट मध्ये परतलेले आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय तो म्हणजे प्रवीण. आणि हॅट्रिक साठी इथे 500 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे. प्रफुल्ल कोठावळे यांच्याकडून विकेटची हॅट्रिक जर साजरी झाली तर 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. विकास याला नक्कीच आजच्या दिवसामधली दुसरी विकेटची हॅट्रिक साजरी होईल की काय हा मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होतोय. बघूया हॅट्रिक उत्साह वाढवताना. ओ हो, अप्रतिम डिलिव्हरी, निर्धार चेंडूची सांगता. षटक क्रमांक पहिलं संपते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 23 धावांचा पाठलाग करताना धाव संख्या 2-2. थँक्यू डीजे, थँक्यू. बघा, ज्यावेळी आपण बघतो साई लेव्हल स्पोर्ट डोंगरीपाडा फलंदाजी करत होता त्यावेळी पहिल्या षटकाचा जर विचार करायला गेला तर पहिल्या षटकामध्ये 6 धावा आलेल्या होत्या आणि 1 गडी बाद झालेल्या होत्या. त्याच्यामध्ये जर विचार करायला गेला तर महेश सारखा फलंदाज आलेला होता, त्याने 5 चेंडूमध्ये 1च धाव जमवलेली होती. आणि शेवटच्या षटकामध्ये बघायला गेलं तर महेश याने 3 चेंडूमध्ये 10 धावा, ज्या 10 धावा आल्या त्या नक्कीच ह्या मॅचचा टर्निंग पॉइंट ठरतो की काय. सामना चालू व्हायच्या अगोदर असं वाटत होतं की पानखंडा स्पोर्ट पानखंडा बी या सामन्यामध्ये आपला वर्चस्व गाजवत आहे, परंतु बोलतात ना क्रिकेट हा अनिश्चिताचा खेळ आहे. आणि साई इलेव्हन डोंगरीपाडा संघ या सामन्यामध्ये असा वाटत होता की नौका संघ असेल, परंतु काय कमबॅक केलेला आहे. 6 चेंडू 21 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. अजूनपर्यंत सामना संपलेला नाही. रुपेश हा गोलंदाजी मार्कवर बघतोय. एका बाजूने नितेश आणि दुसऱ्या बाजूने प्रवीण ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू, मोठा फटका, लॉग ऑफ आणि लॉग ऑनच्या दिशेला पकडलाय झेल आणि पुन्हा एकदा विकेटचं पतंग. मैं तो रस्ते से जा रहा था, मैं तो भेलपुरी खा रहा था, मैं तो लड़की घुमा रहा था. रस्ते से जा रहा था, भेलपुरी खा रहा था, लड़की घुमा रहा था. तुझको मिर्ची लगी तो मैं क्या करूं, तुझको मिर्ची लगी तो मैं क्या करूं. मैं तो रस्ते से जा रही थी, मैं तो आइसक्रीम खा रही थी, मैं तो नैना लड़ा रही थी. रस्ते से जा रही थी, आइसक्रीम खा रही थी, नैना लड़ा रही थी. तुझको मिर्ची लगी तो मैं क्या करूं, तुझको मिर्ची लगी तो मैं क्या करूं. थँक्यू डीजे. तर माननीय श्री संतोष पारधी साहेबांचं आगमन झालेलं आहे. आयोजकांकडून त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो की वेळात वेळ काढून त्याने इथे आलेले आहेत म्हणून.
साहिल ठाकरे हा नवीन फलंदाज आपण बघतोय, नंबर 5 मध्ये खेळण्यासाठी आलेला आहे. 5 चेंडू आणि 21 धावेची गरज. 5 चेंडू आणि 21 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. आता मात्र थोडासा अडचणीमध्ये आहे पानखंडा स्पोर्ट, पानखंडा बी. मोठ्या फटकेची गरज आहे इथे. रुपेश गोलंदाजी मार्कवर. पुढचा चेंडू फुल टॉच चेंडू होता, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. मिसफील्ड झाली, परंतु चांगला बॅकअप बघायला मिळतोय आपल्याला. आणि काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये बघा, तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला आणि धावचीच्या रूपाने इथे फलंदाज बाद होतोय. मेरे सीने में ओ मेरे सीने में मेरे सीने में दिल मेरा ढोले के पिंजरे में पोपट बोले ओ मेरे सीने में दिल मेरा ढोले के पिंजरे में पोपट बोले ओ मेरी मैना मैना ओ मेरी मैना मैना ओ मेरी मैना तू जब जब बोले के पिंजरे में पोपट बोले ओ मेरी मैना तू जब जब बोले के पिंजरे में पोपट बोले मेरे सीने में दिल मेरा ढोले के पिंजरे में पोपट बोले. 1990 मध्ये आलेला भीष्मा चित्रपटाचं गाणं फुल एन्जॉय. रविवारचा दिवस आणि एकदम एंटरटेनमेंट बघायला मिळतोय आपल्याला डीजे मास्टर याच्याकडून. सुट्टीचा दिवस आहे, जसा जसा दिवस पुढे जातोय तसा तसा प्रेक्षक वर्ग आपल्याला ह्या ठिकाणी जास्तीत जास्त हजेरी लावताना दिसतोय. कारण शेवटचा दिवस आहे या स्पर्धेचा आणि खरोखरच अप्रतिम स्पर्धा आपण बघतोय. जॅम्बे स्पोर्ट डोंगरीपाडा आयोजित मर्यादित षटकांचे हे सामने बघतोय. एक जबरदस्त स्पर्धा. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे, तो म्हणजे गुरु. 4 चेंडू आणि 19 धावेची गरज. 3 मोठे फटके खेळावे लागतील गुरु याला. चांगला चेंडू बघा, ऑप्टिकवर पडल्यानंतर एसटी रक्षकाच्या हातामध्ये जातोय. पुन्हा एकदा निर्धार चेंडूची सांगता. 3 चेंडू आणि 19 धावा. जरी 3 षटकार आले तरी सुद्धा पानखंडा स्पोर्ट बी संघ इथे विजय होऊ शकत नाही, कारण कंपल्सरी चेचिंग आहे. 3 चेंडू 19 धावा. रुपेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. काय गोलंदाजी बघायला मिळते आपल्याला साई 11 डोंगरीपाडा संघाकडून. फुल टॉच चेंडू होता. यस, मला वाटते रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे नो चेंडू साठी स्क्वेअर लेग पंचांकडून. स्क्वेअर लेग पंचांच्या मनामध्ये थोडस असं वाटत होतं की कदाचित हा चेंडू नो असेल, की लगेच त्याने रेफ्यू केलेला आहे थर्ड अंपायर कडे. आणि अशा प्रकारे इशारा येतो थर्ड अंपायर कडून की हा फेअर डिलिव्हरी असेल आणि निर्धाव चेंडू असेल. 22च्या रूपाने 1 धाव आलेले आहे. पुन्हा एकदा या चेंडूवर 1 धाव येते. पाच चेंडू टाकून झालेला आहे. शेवटचा चेंडू असेल ह्या षटकामधला. धावसंख्या आपण बघतोय 6 धावा ह्या धावफलकावर लागलेल्या आहेत. 22-23 धावांचं लक्ष्य पूर्ण करायचं होतं. आणि पुढचा चेंडू आपण बघतोय मिडॉनच्या दिशेला खेळून काढलाय चेंडू. बॉल जातोय लॉग ऑन बाउंड्रीच्या दिशेला. आणि अशा प्रकारे या सामन्यामध्ये विजयी संपादन करतोय तो म्हणजे साई 11 डोंगरीपाडा. आणि या स्पर्धेमधून बाहेर जातोय पानखंडा स्पोर्ट पानखंडा बी संघ.